जसं बघायला गेलं तर शहरामध्ये आपल्याकडे अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत, अनेक सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स पण अवेलेबल आहेत. पण गावाकडे जर गेलं तर बरेच ऑपरेशन्सला 10 वर्षापूर्वी असा काळ होता की साधी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीला पण लोक मुंबईला नाही तर पुण्याला जाऊन करायचे. आज तिची परिस्थिती बदलली आहे. आज आपण अधिक आज आपण एक प्रयत्न केला आहे की मेडिकल कॉलेज मार्फत आपण सगळ्या सुपर स्पेशालिटी ब्रांचेस चे तज्ञ ठेवायचे आणि ह्यामुळे आज जळगावच्या सगळ्या ग्रामीण भागातील ज्यांना ह्या सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स आणि तज्ञांची सुविधा भेटायची नाही, त्यांना त्याच्यासाठी एवढा खर्च करून एवढ्या परिवाराहून लांब जाऊन शहराकडे जायला लागायचं, ते आज आपण आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध करून देतो. मोठे मोठे ऑपरेशन, काही कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन जे काही एक स्पेशलिस्ट तज्ञच करू शकतात, ते आज आपण अवेलेबल करून देतो, ज्याच्यासाठी त्यांना खर्च करून बाहेर नाही जात आहे. बरेच सरकारच्या स्कीम्स आहेत, आपण मॅक्सिमम गोष्टी त्याच्या अंडर बसवायचा प्रयत्न करतो, जणू काही लोकांना खर्च कमीत कमी येऊ. आणि एक दुसरा मुद्दा की आपल्याला जर आपण ही सगळी सुविधा आपल्या गावाकडे सुरुवात केली तर नक्कीच आपल्या नातेवाईकांना पण आपल्याला व्हिजिट द्यायला सोपं पडतं. आपल्याला डबे आपण म्हणतो ते डबे आणायला सोपं पडतं, कारण की शहरामध्ये गेलं की राहायच्या सोयीपासून सुरुवात असते, खायच्या सोयीपासून सुरुवात असते. 2 नातेवाईकच्या वर तिथे राहणं म्हणजे त्याच्या पलीकडे त्याचा खर्च वाढतो. ह्या गोष्टीत जर आपण शहरामध्ये ज्या अवेलेबल आहेत त्याच आपल्याला जर गावाकडे अवेलेबल करून दिल्या, जे आपण आता मेडिकल कॉलेजच्या मार्फत चालू आहे सगळं करणं, आणि एक एक तज्ञ आपण जरी काही ऑपरेशन कॉम्प्लिकेटेड असेल तर आपण बाहेरून तज्ञ बोलून आपण तिकडे आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आपल्याकडे ऑपरेट करतो. तर ह्या सगळ्याचे खूप अनेक म्हणजे फायदे झालेले आहेत बऱ्याच लोकांना, आणि स्पेशली ग्रामीण भागातील.